आपले पालकमंत्रीचे ताई म्हणजे पालकमंत्री साहेबाचे मिसेस सायली जयकुमारजी गोरे, अजून डॉक्टर ज्योती वाघमारे खासदार साहेब, बाकी सगळे असं गेस्ट आपण बोलवलेलं आहे. अजून यंदाचं कसं आहे आपलं म्हणजे लोक असं 50% सेल असं नाही आहे. डायरेक्ट मिलवाल्या लोकांना आपण बोलवलेलं आहे. डायरेक्ट मिलच्या रेटमध्ये आपण माल देणार आहे. तर जास्तीत जास्त फायदा म्हणजे सगळ्यापेक्षा कमीत कमी रेट आपल्याकडे भेटणार आहे. अजून एक साड्याचा अजून नाविन्य मालाचं जसं जुनं राहिलेलं शिल्लक मालाचं आपण सेल लावत नाहीये. नवीन माल टोटल नवीन माल असतंय. अजून 2 महिने आपण म्हणजे ग्राहकांना आपले लाखो ग्राहकांना आपण त्याचा फायदा करून देतोय. तर सर्वांना आपलं वाट पाहत असतात. त्याच्यामध्ये मेन लग्न, मूंज, साखरपुडा कार्यक्रम, वास्तुशांती सगळे छोटे मोठे कार्यक्रम आता श्रावण मास, नागपंचमी सगळे सणाची लोक खरेदी करत असतात. आमचं महोत्सव म्हणजे कसं असतं खूप कमी रेटमध्ये होत आहे, लोकांचा फायदा होत आहे. त्या हिशोबाने आपण दरवर्षी करत असतो. जुन्या मालाचा सेल नाही आहे, हा नवीन मालचा मेगा महोत्सव आहे. तर कस्टमरची वाट पाहत असते आणि चांगला रिस्पॉन्स भेटतो याचा आणि त्यांना पण बेनिफिट होतं. सर हे 11-11-11चं काय संख्याशास्त्र आहे का? काही शास्त्र नाही आहे, योगायोग आलाय ते आपण तसं करून टाकलंय. आणि मेगामध्ये नाविन्य काय आहे? मेगामध्ये नाविन्य म्हणजे कसं आहे पूर्ण काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत जेवढे बी आहे ना, आमचा हा 60 वर्षाचा जुना धंदा आहे. तर सगळं नेटवर्क आहे. अजून सगळं म्हणजे कसं आम्ही कमी विकायचं सगळं मोनापली आयटम आहे. सगळे मागवाल्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. तर लोकांना फायदा मिळतं म्हणून लोक असं गाड्या भरून भरून येतात. जसं लातूरवरनं वितूरवरनं शाळेचे सगळे असं कर्मचारी येतात आणि त्यांनी खरेदी करतात. म्हणजे सगळीकडनं असं येतात लोक, अक्षरशः वाट पाहत असतात बाबा कधी येतात. त्यांचे एक 20-30-40% फायदा होत असतो त्यांना. त्यांनी जेन्युन अजून आमचं जेन्युन सेल असतं. म्हणजे असं नाही आहे की उगीच सांगायचं काही बी करायचं काही बी असं नाही. एक विश्वासची आमची परंपरा आहे. लोकांना आमच्यावर विश्वास आहे की बाबा दूधसाठी काहीतरी डिक्लेअर केलं तर चांगलं जेन्युन करणार आहे. तर त्याचं लोकांना बी विश्वासला मी पात्र ठरलेलं आहे. किमतीत वगैरे काय घट जास्त कमी कमी करून घेत असतो आम्ही. मिलवाल्याला सांगू ना त्यांच्याकडनं क्वांटिटी माल घेतो. अजून आम्ही स्वस्त घेतो. पूर्ण ऑल इंडियामध्ये जिथे जिथे बी होतं. जसं बनारस आहे, सुरत आहे, बेंगलोर आहे, कोईमतूर आहे, दिंडीगल आहे, चापा आहे, परत कलकत्ता आहे, जयपूर आहे. देशभरामध्ये जिथे बी होत आहे ना, तर आमचं सगळं होलसेल आहे मेन धंदा. तर होलसेलमुळे सगळ्याला व्हेरायटी चांगली भेटते, फायदा होत आहे. आज 60 वर्षापासून आपलं सगळीकडे माल जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र घरगुती व्यापार करणारे बी त्याचा लाभ घेतात. त्यांना फायदा जास्त होतो. हा, शोरूम मध्येच आहे. तुम्ही सर्वांनी यावं. अजून तुम्ही एकटे येऊ नये. आमच्या ताई साहेबाला सोबत घेऊन यावं. काय ग्राहकांना म्हणजे येणाऱ्या ग्राहकांना काय आव्हान आहे का आपल्यातर्फे? ग्राहकांना आव्हान हेच आहे, त्यांनी आमचं रेट, क्वालिटी, ब्रँडेड कपड्याचा आम्ही महोत्सव करतोय. तर त्यांनी बघून तरी स्वतः म्हणणार वा किती स्वस्त अजून छान आहे म्हणून. अजून हेच आम्ही ऐकण्याच्या मूडमध्ये आहे. यंदाचं चॅलेंजिंग रेटमध्ये आम्ही करू लागले. साधारणतः किती उद्योजक ह्या तुमच्या ह्या महोत्सवाला उपस्थित राहतील आणि किती महिला अपेक्षित आहेत किंवा या महोत्सवाला भेट देतील? किती दिवस चालणार महोत्सव? 1 दिवस? हा, महिनाभर चालतंय. किती अपेक्षित लोकांचा रोज बघा की 400, 500, 600 असं ग्राहक येतात. त्या हिशोबाने ग्राहकांना पाहिजे त्याची नोंद घेऊन जर ते आम्ही नोंद घेतो. अजून आम्ही तेच देऊ लागलेलं. लोक कसं आहे म्हणजे जनरली आषाढी सेल म्हणजे राहिलेलं मालचं म्हणजे एक आपलं डेट स्टॉक काढायचं असतंय. पण आम्ही तसं करत नाही. आम्ही आज किती वर्षापासून हेच करू लागले की नाविन्य माल देतो. अजून लोकांचं अट्रॅक्शन असतं बाबा स्वस्तमध्ये कमी किमतीमध्ये त्यांना चांगला माल भेटत आहे म्हणून त्यांनी वाट पाहत असतात. लग्न बिग्न थांबून त्यांना पुढच्या लग्नाची खरेदी आता करून टाकतात. ते लाख रुपयाची खरेदी आहे समजा तर त्यांना 70,000, 65,000, 60,000 बसतं. म्हणून त्यांच्या अपेक्षा असते की आमचा फायदा होत आहे. आम्ही पण म्हणतो 2 महिने ग्राहकाचे, 10 महिने आमचे.
असं आमचं हे आहे. जे आता आमचे सहकार्य विचारल्याप्रमाणे या उत्सवाचं नेमकं आकर्षण काय असणार आहे? काय व्हरायटी मार्केटमध्ये तुम्ही आणणार आहे? यंदाचं ॲक्शन असंच आहे आमचं, शेल नाही, डिस्काउंट नाही, भूल बुलायचं काम नाही. सगळ्यात चॅलेंजिंग रेटमध्ये आम्ही माल देणार आहे, डायरेक्ट मिल पासून शॉपला. सर एक प्रश्न असा निर्माण होत आहे, साडी किती रुपयाला बसणार? काही 5,000 रुपये दर साडीचा असेल, कितीला बसणार? 5,000ची साडी असेल तर आता बघा 3500 3,000ला नवीन नाही, चांगला माल म्हणजे असं नवीन माल. सर हे जे फरक आहे हे ग्राहकांना कसं समजणार? कळतं ना, ग्राहक सगळ्या गिरेकला शॉपमध्ये कळतंय. गिरेक सगळीकडे फिरत असतं, गिरेक जाणकार राजा असतंय, त्यांना कळतंय. त्यांनी बाबा छान त्यांचं मन भरतंय. आता बी आमच्याकडे खरं म्हणजे 1 तारीखपासून लोक येऊ लागले, घेऊन जाऊ लागले, त्यांचे कॉमेंट्स त्यांनी लिहू लागले, खूप छान आहे. आम्हाला त्याच्यातच आनंद भेटतो. तर मागच्या वर्षीच्या महोत्सवामध्ये कितीची उलाढाल Audio Jungle.